तर मंडळी आज आम्ही कुठे आलोय माहितीये काय? वर्षभराची जी तयारी असते ज्याच्याशिवाय आमच्या जेवणाला जरा सुद्धा चव नाही. प्रत्येक मालवणी माणसाच्या घरामध्ये हा मसाला असतोच. असाच मसाला बनवण्यासाठी आम्ही कसं आलो, काय केलं, इथे येऊन काय केलं, तर आम्ही घाटकोपर टू चिंचपोकळी हा प्रवास करत त्यानंतर तिथून स्टेशन पासून अगदी काहीच अंतरावरती खामकर मसाले हे शॉप आहे. इथे येऊन आम्ही कशा प्रकारे मालवणी मसाला बनवला हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला तर मग हा ब्लॉग पहिल्यापासून बघूया. आम्ही घरी ठेवून निघालोय मसाले बनवायला. या 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 लवकर या लवकर या. जय 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 जय. बाय बाय जू बाय. चला मग जाऊया आपण आता. बाय बाय. काय दे चल. आता आम्ही घाटकोपर स्टेशनला पोहोचलो. आता इथून ट्रेन पकडून आम्ही लालबागला जात आहोत. मग लाईन खूप होती त्यामुळे मशीनच्या इकडेच काढून घेतली पटापट. चिंचपोकळी स्टेशनला जशी उतरली आणि लगेच महानंद लस्सी पिऊन घेतली, माझी खूप फेवरेट आहे. आणि मग नंतर घाटकोपर टू CST जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेन पकडल्यानंतर चिंचपोकळी पोलीस स्टेशनला उतरलो. चिंचपोकळी स्टेशनला उतरल्यानंतर हा CSTचा लास्ट डब्बा पकडल्यानंतर ह्या ब्रिजने डायरेक्टली आपल्याला मसाले कुटण्यासाठी जायचं, ते तिकडे दुकानं लागतात. हा जो पाटचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आहे ना, डायरेक्टली बाहेर पडल्यानंतर चिंतामणी गणपती महोत्सव इथे असतो. हाच इकडचा जाणारा रस्ता जो आपण इथून चालत जायचा. आणि बघा ना, आज पाऊस पण नाही आहे तर चांगलाच मोका भेटला. किती दिवस पावसाचं थांबणं काय नव्हतंच. आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे. आपण बघू तिकडे जाऊन काय काय कसे कसे मसाले बनवतोय, काय काय टाकतोय. गेल्या वर्षी तर आम्ही किती 15 किलो मसाला बनवला होता, मी आणि माझी बहीण दोघींनी मिळून. आता बघू. हे जे रस्ते दिसत आहेत ना, हे जे आज मोकळे दिसत आहेत ते आता काही दिवसानंतर गणपती बंदोबस्त आणि लालबागचा राजा, चिंतामणी इथे खूप सारा बंदोबस्त असतो. पूर्ण हे भरलेलं असतं आणि आमच्या ड्युट्या ह्याच एरियामध्ये लागतात. हे जे मसाल्याचं दुकान आहे ना, ते अगदी चिंचपोकळी स्टेशन पासून वॉकेबल अगदी 5 मिनिटावरती आहे. हा लालबागचं मार्केट आणि लालबागचं गणपती जो आहे आपण त्याच एरियामध्ये अगदी जवळपास आहे. आता एक बघा, त्या गल्लीतून गेलो ना तर अगदी जवळच आहे. इथे बघा शॉप नंबर 3 आपण तिथे पोहोचलो आहे. जे शॉप नंबर 3 खामकर मसाले. आणि माहितीये का, इथे जवळच लालबागचा राजा, या साईडला चिंतामणी. हा रस्ता जो दिसतोय ना आता पूर्ण खाली खाली आहे आणि काही महिन्यातच आणि काही दिवसातच इकडे पूर्ण गर्दी होणार. आणि या एरियामध्ये ड्युट्या पण लागतात. आज आम्ही इकडे मसाले बनवायला आलोय. त्या निमित्ताने बघा काय काय बनवतोय, कसं कसं बनवतोय. इथे गेल्यानंतर बघायचंय आम्ही कशा प्रकारे काय काय केलं. तर इथे गेल्यानंतर पहिल्यांदा मिरच्या चॉईस केल्या, कोणत्या प्रकारचा मसाला बनवायचा. तर आम्हाला मालवणी मसाला बनवायचा होता. मग त्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या टाकल्या. एक कलरसाठी काश्मीरी, बेडगी मिरची आणि तिखट मिरची. आणि इथे गेल्यानंतर हे वेगवेगळे सर्व गरम मसाले टोटल मी एक 15 किलो ते 17 किलो पर्यंत मसाला बनवायची ऑर्डर दिली होती. तर तुम्हाला जसं पाहिजे, जशा प्रकारे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही स्वतः चॉईस करून बनवू शकता. तर मी प्रत्येक गोष्ट चेक पण केली होती. सर्व गोष्टी अगदी फ्रेश होत्या. आणि किती माहितीये, टोटल 22 तरी गरम मसाले पूर्ण आणि त्या सगळ्या टोटल वस्तू होत्या आणि त्यापासून हा मालवणी मसाला बनला होता. हे सगळे टोटल गरम मसाल्यांचं वेट होतं साधारण 8 ते 9 किलो आणि बाकी उरलेलं सर्व मिरच्या अशा टोटल मिळून 17 किलो झालं होतं. तर हे सगळं मग त्यांनी फ्रेश दाखवलं, पॅक केलं आम्ही. आणि इथे आल्यानंतर आहे ना, म्हणजे फक्त हा मालवणी मसाला नाही तर वेगवेगळे कोल्हापुरी मसाला, घाटी मसाला, सगळ्या प्रकारचे मसाले इथे अवेलेबल आहेत आणि सगळं अगदी फ्रेशच असतं. लिस्ट वाचून घेतली. हे सगळं रेडी झाल्यानंतर चला मग आता हे सगळं सामान आपण घेतलंय आणि आता चाललोय आपल्याला हे मसाला कुटण्यासाठी. तर दाखवते कशा प्रकारे याला असं फ्राय करतात, त्यानंतर मग त्याची चटणी बनवली जाते. सुरुवातीला आम्ही ह्या 3 प्रकारच्या मिरच्या ते भाजून घेतल्या आणि त्यानंतर हळकुंड, सुंठ, हिंग हे कसे हार्ड आहेत ना थोडेसे, त्यामुळे त्यांना अगोदर भाजायला टाकलं त्यांनी. आणि त्यानंतर आता हे गरम मसाले सर्व टाकणार आणि मिरच्या आपल्या फ्राय करून झालेल्याच आहेत. आणि
मसाल्यानं पूर्ण असं कढईमध्ये फ्राय करून झाल्यानंतर त्याला असं याच्यामध्ये काढतात आणि हे सर्व ते लोक घेऊन त्या मिरची आणि ते सगळं एकत्र या बाजूला तिथे जवळच त्यांची कुटायची मशीन आहे तिकडे घेऊन जातात. कुठलं जातं इकडचा गरम मसाला आणि त्या 3 मिरच्या 3 टाईपच्या मिरच्या अशा प्रकारे टाकून एकदम छान असा समोरासमोर मसाला बनवून दिला जातो तुम्हाला. फ्रेश आणि क्वालिटी एक नंबर आहे यांची खरंच. गेल्या एकदम छानच आहे आणि अशा प्रकारे आमचा मसाला ऑलमोस्ट 15 ते 16 किलोचा तयार होतो इथे. ऍक्च्युली आम्ही खूप लेट केला कारण याच्या अगोदर खूप सारी गर्दी असते इथे, म्हणजे टाइमच नसतो या सगळ्या गोष्टी करायला आणि आम्हाला यावर्षी आम्हालाच लेट झालं आणि मागील आम्ही 5 ते 7 वर्षापासून इकडेच मसाला बनवतो. पहिला आमची आजी असते तर आपली ती स्वतः खाण्यामध्ये कुठून मसाला द्यायची, पण जेव्हापासून आता आजी नाहीये तेव्हापासून आम्ही लोक इथे हा संतर मसाला बनवतो. आणि ऍक्च्युली इथे फक्त मालवणी नाही तर अलग अलग प्रकारचे मसाले इथे बनतात. आता बघा ना इथे कोल्हापुरी मसाला बनतोय ज्यामध्ये बघा ना खोबरा आणि लसूण आणि खोबरा हे पण ऍड होतं, त्याचबरोबर त्यांचे बाकी सर्व मसाले. मध्ये थोडा मसाला बनवायला वेळ होता, म्हणजे त्यांच्या मशीन मध्ये कुटायला चालू केलं तर थोडीशी मग चिवसाठी थोडीशी शॉपिंग केली इथे. छान छान असे कपडे होते इथे पण छान असं धूपची पावडर परत काय का ते असं लाकडी आणि त्याच्यामध्ये स्मेल धूप टाकल्यानंतर स्मेल येतं तेव्हाला आहे का कापूरचं. हा हे असं. आणि तुम्हाला माहिती आहे का फक्त मालवणी मसाले नाहीत, त्याचबरोबर स्पेशल आगरी कोळी मसाला, देशी घाटी मसाला, कांदा लसूण मसाला आणि यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आहे का घावणे मसाला, आंबोळी पीठ, मोदक पीठ, पोळी पीठ, थालीपीठ, कोंबडी वडे आणि बघा इकडे वेगवेगळे यांचे मसाला यांनी बनवलेले मसाले. स्पेशल चहा मसाला आहे, परत सावजी मसाला, पावभाजी मसाला, अनेक प्रकारचे मसाले यांच्याकडे अवेलेबल आहेत. अगदी एकदम त्याची टेस्ट पण खूप छानच असते कारण आम्ही किती वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून इकडे बनवतोय, त्यामुळे आम्हाला याचा अनुभव चांगलाच आहे. आणि आता बघू आपण जो काय मालवणी मसाला बनवतोय त्याची चव कशी आणि काय याचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे, यापासून मी कशा डिश बनवल्या काय काय. आणि हा मी बोलायचं राहून गेली की इथे रेडीमेड मसाले सुद्धा अवेलेबल आहेत. असं काही नाहीये की तुम्हाला येऊन इथे एवढी सगळी मेहनत करायची. ह्यांचे रेडीमेड मसाले इथे अवेलेबल आहेत जे की डायरेक्टली यायचं जो पाहिजे तो तुम्हाला रेडीमेड भेटू शकतो. हा यांचे मसाले फक्त इथे येऊन बनवायची गरज नाही, या मसाले तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पण अवेलेबल आहेत, जसे की फ्लिपकार्ट, अमेझॉन, सगळ्या ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा मसाला तुम्हाला रेडीमेड भेटू शकतो. तो तुमची होम डिलिव्हरी पण होऊ शकतो. आणि बघा हे अशा प्रकारचे रेडीमेड मालवणी मसाला असू दे कोणताही मसाले, सगळ्या प्रकारचे मसाले आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आणि व्यवस्थित असं वेळ घेऊन अगदी 3-4 तासानंतर आमचा फायनली मसाला हा तयार झाला. आणि यापासून आपल्या डिश पण बनतीलच मस्त अशा छान. आणि आम्ही मग फायनली निघालो. भेटू तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन काहीतरी घेऊन.